कुणाली चाकणकर यांनी राजीनामा दिला पदाचा, काय सांगाल? नाही, खरात बरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे. खूप लोक त्यामध्ये आहेत. आता जे काही समोर येते आहे, मी तर म्हणेल की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. हे जे बंधुगिरी चालली, ही बनवाबनवी जी चालली आणि ओबीसीना विशेष करून मूर्ख बनवण्याचा जो काही धंदा चालला, हे सगळे धंदे मला वाटतं की कधीकधी सरकार पुरस्कृत आहेत का? आणि सरकारचे एवढे मंत्री त्यामध्ये अडकले असताना सरकारकडून कुठलीच कारवाई दखल घेतली जात नाही. एक महिला आयोगाच्या जबाबदार पदावर असलेल्या नेत्यांच्याकडून असे किळसवाण्या व्यक्तीच्या बरोबर जाऊन तिकडे आपण त्यांना त्यांच्यासोबत बघतो, हे फार विदारक आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार हे याला खतपाणी घालणारे सरकार आहे, या बंधुगिरीला. कारण हे जे माणसं पेरलीत काही भारतीय जनता पक्षाने, ही माणसं काही पगारी माणसं पेरली ते प्रबोधनासाठी, ज्योतिषशास्त्र सांगण्यासाठी, वास्तुशास्त्र सांगण्यासाठी, कथा प्रवचन करण्यासाठी हे असे बंधू माणसं पेरले गेले. काल पाहिलं आपण एक थोरात नावाचा, तुषार थोरात नावाचा काहीतरी एक कीर्तनकार आहे, त्यांनी त्या लहान मुलीवर अत्याचार केला, हेही आपण बघितलं. आणि अनेक फोटो येतात. हे केवळ धर्माच्या नावाखाली बहुजनांना लुटण्याचा धंदा, गोरखधंदा या सगळ्यांनी केला आहे. म्हणून माझ्या सगळ्या बहुजनांना, ओबीसी बांधवांना आमची विनंती असणार आहे की अशा बंधुगिरीला बळी पडू नका. खराचं काय करायचं उद्या हाऊसमध्ये आम्ही काढणार आहोत. हे कोण कोण मोहरे यामध्ये अडकले आहेत, या बंधुगिरीला ज्यांच्या हातात जनतेच्या विकासाची दोरी दिली आणि हे मात्र त्याशा भोंदूबाबांना घेऊन ज्योतिषाची दोरी ओढत आहे. अरे लाज वाटायला पाहिजे यांना. आपण कुठल्या पदावर आहोत, कुठली शपथ घेतली, कुठल्या संविधानांच्यामुळे आपण आहोत या पदावर, हे सर्व विसरून हा देश उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचं हे सगळे काही बंधुगिरी पोचली गेली जात आहे. हे याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याच्या मागे हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्यांना तर अटक झालीच पाहिजे. त्यामध्ये त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे. तसे जवळपास आता 200 व्हिडिओ आहेत, त्यातले 90 व्हिडिओ हे आक्षेपार्ह व्हिडिओ आहे. त्याची माहिती आहे. त्याच्यामध्ये अनेक मंत्री आहेत, IAS अधिकारी आहेत आणि IPS अधिकारी आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारी आहेत. या सगळ्यांची गच्छंती झाली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण आम्ही कायदा आणला अंधश्रद्धा विरुद्ध, आणि अंधश्रद्धा पसरवणारे जर मंत्री त्या पदावर असतील तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. तो नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे. आणि कोणालाही खऱ्या प्रकारात सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्री सांगत आहेत. आता आम्ही पाहू कोणालाही सोडतात की सगळ्यालाच सोडून देतात. कारण आतापर्यंत या सरकारची नीती, जितना भी भ्रष्टाचारी आहे, जेवढे भी आरोपी आहेत, त्यांना पाठीशीच घालण्याचं काम झालं ना. मोठमोठ्या स्कॅन्डलमध्ये असलेले, मोठ्या मोठ्या स्कॅममध्ये असलेले, मोठ्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या रडारवर असलेले, ईडीच्या रडारवर असलेले कोण गेला जेलात, ते सोडणार आहेत. यांना असं म्हणायचं होतं की आम्ही सगळ्याला सोडून देऊ, कोणालाच आम्ही पाठीशी घालणार नाही, असं कदाचित म्हणायचं असेल. त्या ओबीसी मोर्चा एक कार्यकर्ता म्हणून मी सहभागी झालो. ओबीसीवर हे सरकार ओबीसीची फसवणूक करत आहे. असं बेमान सरकार कधी आपण पाहिलं नाही. बोलतो एक, करतो एक, झूट का पुलिंदा. आणि मला वाटतं की जुमलेबाज म्हणतो आपण, अशी या सरकारची प्रवृत्ती आहे. आम्ही ओबीसीची जनगणना करणार म्हणून सांगितलं आणि तिथे कलमच नाही. म्हणजे हे ओबीसीला काय नाही देऊ शकत. मतासाठी DNA म्हणून सांगतात आणि मतं मिळून सत्तेत खुर्ची मिळाली की ओबीसीला विसरतात. आज अनेक प्रकारे ओबीसीवर अन्याय होत आहे आणि हा मोर्चा निघाला. भंडारा जिल्ह्यातील ओबीसी सर्व कार्यकर्त्यांनी, संघटनांनी मोर्चा काढला आहे. त्याला साथ देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवून सरकारनं या संदर्भात लाज वाटली पाहिजे की ओबीसी रस्त्यावर उतरून स्वतंत्र जनगणनेची मागणी करतो, पण ओबीसीच्या भरोशावर सत्ता मिळवून
हे ओबीसीला विसरतात याची जराही लाज आणि खंत या सरकारला नाही, हे खेदानं या ठिकाणी सांगतो. देण्याचा प्रयत्न करतात. विरोधी पक्षाचे कोण कोण नेते गेले त्याचे पुरावे मी देऊ शकतो असे देवेंद्र फडणवीस बोलले. नाही, देवेंद्रजी फडणवीसांनी खुलेआम जे काही असतील या प्रकरणात सगळ्यांचे पुरावे द्यावे. तो कुणा पक्षाचा आहे, सत्ताधारी आहे, विरोधक आहे, हे काहीच बघू नका. या भोंदू बाबाच्या या अंधश्रद्धेला बळी कोण पडले आणि दुकृत्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, सर्वांवर कारवाई करा. विरोधक काय आणि सत्ताधारी काय असेल हिंमत तर दाखवा. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला पदाचा, काय सांगाल? नाही, खरात बरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे. खूप लोक त्यामध्ये आहेत. आता जे काही समोर येते आहे, मी तर म्हणेल की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. हे जे बंधुगिरी चालली, ही बनवाबनवी जी चालली आणि ओबीसीना विशेष करून मूर्ख बनवण्याचा जो काही धंदा चालला, हे सगळे धंदे मला वाटतं की कधी कधी सरकार पुरस्कृत आहेत का, आणि सरकारचे एवढे मंत्री त्यामध्ये अडकले असताना सरकारकडून कुठलीच कारवाई दखल घेतली जात नाही. एक महिला आयोगाच्या जबाबदार पदावर असलेल्या नेत्यांच्याकडून असे किळसवाण्या व्यक्तीच्या बरोबर जाऊन तिकडे आपण त्यांना त्यांच्यासोबत बघतो, हे फार विदारक आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार हे याला खतपाणी घालणारे सरकार आहे या भोंदूगिरीला. कारण हे जे माणसं पेरलीत काही भारतीय जनता पक्षाने, ही माणसं काही पगारी माणसं पेरली ते प्रबोधनासाठी, ज्योतिषशास्त्र सांगण्यासाठी, वास्तुशास्त्र सांगण्यासाठी, कथा प्रवचन करण्यासाठी हे असे भोंदू माणसं पेरले गेले. काल पाहिलं आपण एक थोरात नावाचा, तुषार थोरात नावाचा काहीतरी एक कीर्तनकार आहे, त्यांनी त्या लहान मुलीवर अत्याचार केला, हेही आपण बघितलं. आणि अनेक फोटो येतात. हे केवळ धर्माच्या नावाखाली बहुजनांना लुटण्याचा धंदा, गोरखधंदा या सगळ्यांनी केला आहे. म्हणून माझ्या सगळ्या बहुजनांना, ओबीसी बांधवांना आमची विनंती असणार आहे की अशा भोंदूगिरीला बळी पडू नका. खराचं काय करायचं उद्या हाऊसमध्ये आम्ही काढणार आहोत. हे कोण कोण मोहरे यामध्ये अडकले आहेत या भोंदूगिरीला, ज्यांच्या हातात जनतेच्या विकासाची दोरी दिली आणि हे मात्र त्याच्या भोंदूबाबांना घेऊन ज्योतिषाची दोरी ओढत आहे. अरे लाज वाटायला पाहिजे यांना. आपण कुठल्या पदावर आहोत, कुठली शपथ घेतली, कुठल्या संविधानांच्या मुळे आपण आहोत या पदावर, हे सर्व विसरून हा देश उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचं हे सगळे काही भोंदूगिरी पोचली गेली जात आहे. हे याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याच्या मागे हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.